ठाणे जिल्ह्यामधल्या सुसरवाडी आदिवासी आश्रमशाळेतला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। तिथं बोगस साहित्य आढळले। आमदार पांडुरंग बरोरा यांनी अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या साहित्याची तपासणी केली आणि त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। विद्यार्थ्यांना पुरवले जाणारे साबण, खोबरेल तेल आणि इतर साहित्य बनावट कंपनीचं आढळून आलं। या प्रकरणी विधिमंडळ अधिवेशनामध्ये आवाज उठवणार असल्याचं आमदार पांडुरंग बरोरा यांनी सांगितलं। सर्वप्रथम झी24 तासने वृत्त दाखवलं आणि बरोरा यांची दूरध्वनीवरून प्रतिक्रिया घेतली। तर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी झी24 तासशी दूरध्वनीवरून बोलताना या प्रकरणी संबंधित आश्रमशाळेच्या चौकशीचं आश्वासन दिलं। तर यावर आमदार पांडुरंग बरोरा नेमकं काय म्हटले आपण ऐकूया। भेट दिली असता त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची चौकशी केली असता निकृष्ट दर्जाचे खोबरेल तेल म्हणजे जे आपण या ठिकाणी पॅराशूट तेल वापरतो त्याऐवजी डुप्लिकेट तेल त्या ठिकाणी देण्यात आलं। त्याची प्रिंट बघितली तर 42 रुपये 100 मिलीची प्रिंट आहे आणि ओरिजिनल पॅराशूटची प्रिंट बघितली 30 रुपये आहे। आणि म्हणून या ठिकाणी टूथपेस्ट असेल, अंगाचा साबण असेल, कपड्याचा साबण असेल किंवा खोबरेल तेल असेल, हे डुप्लिकेट माल हा आश्रमशाळेत पुरवठा केलेला त्या ठिकाणी आढळून आला। आणि म्हणून या माध्यमातून या सोमवारी नक्कीच आमचे पक्षाचे विधिमंडळ नेते अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आम्ही सर्व हा प्रश्न विधानसभेत त्या ठिकाणी आवाज उठवू। तर यावर आदिवासी मंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही आपण ऐकूया। ज्या वेळेला आम्ही अशा प्रकारचं काही टेंडर तयार करतो किंवा काढतो त्यावेळेला शाळेमध्ये विद्यार्थ्यांना स्टँडर्ड अशा प्रकारचाच माल दिला पाहिजे, अशा प्रकारच्या आदेश त्याच्यामध्ये असतातच। आता हे असताना सुद्धा जर अशा प्रकार जर झालेला असेल तर नक्कीच त्याची चौकशी करू आणि त्याच्यावर जो कोणी अशा प्रकारच्याने केलं असेल त्याच्यावर कारवाई करू आणि वेळ आली तर ते टेंडर सुद्धा रद्द करू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।